पण आज आपल्या नॅशनल हायवेचा जो सर्व्हिस रोड विशेषतः मार्केट कमिटीने वारंवार डॉक्टर कोल्हे साहेबांकडे मागणी केली. मला माहिती आहे की मी आमदार असल्यापासून आम्ही सारखं खासदार साहेबांकडे मागणी करायची की आम्हाला सर्व्हिस रोड करा, म्हणजे जेणेकरून आम्ही इथं व्यापार चालू करू शकतो. आणि आज तो सोन्याचा दिवस उगवला आणि आज त्याचं भूमिपूजन केलं आहे. आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये हा पूर्ण सर्व्हिस रोड जेव्हा पूर्ण होईल तेव्हा हा बाजार समिती अजून फुलल्याशिवाय राहणार नाही. आज पहिलाच दिवस धना मेथीचा नवीन जागेमध्ये व्यापाराचं उद्घाटन करत असताना या टेम्पररी शेड्स आपण इथं उभे केलेत. खासदार साहेब तुम्ही जर नजर फिरवली तर आजच हा मार्केट किती बहरलेला आपण तो पाहतो. आणि जेव्हा काळे साहेबांचं मनोगत चाललं तेव्हा अनेक शेतकरी मला हात करायचे की आता आमचा लिलावाचा वेळ झालाय, तुमचं कार्यक्रम लवकर आवडतंय. म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही. खासदार साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला इथं ऐकायचं आहे. पण मार्केट कमिटीच्या स्थापनेपासून शिवाजीराव काळे साहेबांनी जी मार्केट कमिटी स्थापना केली आणि जो त्यांचा हेतू होता, उद्दिष्ट होता, तो अत्यंत चांगल्या पद्धतीने संजयराव आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आज ही आपली जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा चढता आलेख त्यांनी सांगितलं. आपणही सगळे साक्षीदार आहे. महाराष्ट्रात अनेक बाजार समित्या आहेत, शेजारच्या घ्या, आंबेगावच्या घ्या, शिरूरच्या घ्या, पण जुन्नरची जी मार्केट कमिटी आहे महाराष्ट्रामध्ये नाव रूपाला ती आलेलीच आहे. म्हणजे सगळ्यांच्याच कष्टाशिवाय ते शक्य झालं नव्हतं. आपणही सगळं त्याचे साक्षीदार. अनेक शेतकरी इथं आल्यानंतर लखपती झाले. आज जर मेथीचा भाव बघितला तर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद येणार आहे. असं एक चांगल्या प्रकारचं कार्य आहे. गेल्या 2 महिन्यापासून मार्केट कमिटीने नवीन जागा घेतली, त्याच्याबद्दलचे मतप्रवाह आहे. त्याच्याबद्दल मला काही दुमत म्हणायचं नाही. ज्यांचा मतप्रवाह आहे त्यांनी मंत्र्यांकडे तक्रार दाखल करून तो जो व्यवहार झाला आहे तिथून पुढं काही करू नये म्हणून स्टे दिलेला आहे. आता ते मंत्र्यांच्या कोर्टामध्ये सगळ्या गोष्टी चालतील. नियमित केलंय का नाही केलंय का. पण संजय काळे साहेबांनी जे स्पष्टीकरण दिले, 4-5 वेळा स्पष्टीकरण दिलं. तडजोड झाली का? झाली. पणन डायरेक्टर ARDDR त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला का? नोंदवला. टेंडर प्रोसेस राबवली का? राबवली. टेंडर प्रोसेस राबवल्यानंतर सुद्धा काही संचालकांचं म्हणणं असेल तर दुसरी जागा घ्यायची का, तर ती आणा म्हण. ती जागा कितीला आणली हे त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं. आता पणन संचालकाच्या कोर्टात जो निर्णय होईल तो सगळ्यांनी आता अंतिम मानायचा. तर त्या उलट आज मोर्चा काढला. आजचा मोर्चा शेतकऱ्यांचा नव्हता. आजचा मोर्चा एका विशिष्ट राजकीय हेतूने काही राजकीय नेते मंडळीने काढला. त्याच्यामध्ये शेतकरी बिलकुल नव्हते. ठीक आहे, मी पण नेते आहे, हे सगळे नेते मंडळी आहेत. आम्ही एखादा मोर्चा काढला आणि आम्हीच फक्त असलो तर चालणार नाही. त्याच्यात सर्वसामान्य शेतकरी पाहिजे. होते का? नव्हते. काय भाषणं झाली? हा याचा बाप आहे का? हा याचा पोरगा आहे का? याची लंगोट करू का? हे करू का? याला काय अर्थ नाही. डेव्हलपमेंट काय करायचे, सुधारणा काय करायची, नेमकी तुमचा हेतू काय आहे? आज संजय काळे साहेबांनी आव्हान दिलेलं आहे. जिथं त्यांनी 7 लाख रुपये गुंठ्याने जमीन घेतलेली आहे तिथं शेजारी 9 लाख रुपयांनी व्यवहार सुद्धा झालेले आहेत. अजूनही ही जमीन 9 लाख रुपयाला विकली जाऊ शकते. तुम्ही म्हणतात ना 2-2.5 लाखाला आणायची, आणा. ती जमीन घेऊ मार्केटला, ही विकू, मार्केटला अजून फायदा होईल. म्हणजे असं पद्धतीने जर नुसतं राजकीय हेतूने जर जोडे मारायचे असून चालणार. आज माझी मागणी काय होणार की खासदार साहेब या मार्केटचं भविष्यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारचं रूपांतर करण्यासाठी इथं जे काय आम्हाला टाउन प्लॅनकडून आम्ही सँक्शन घेतोय त्यामध्ये ह्या टॉवर लाईनच्या जरा अडचणी आहेत. त्या टॉवर लाईनच्या अडचणी कशा दूर करायच्या त्याचं मार्गक्रमण आम्ही करतोय. पण तुमची मदत ही आम्हाला लागणार. आता टॉवर लाईनचा विषय आला म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आळ्याला पण टॉवर लाईनचं काम चालू होतं. तिथं 3-4 टॉवर लाईन गेलेल्या आहेत. एक टॉवर लाईन GMRTने आक्षेप घेतल्यामुळे शिफ्ट झाली. मी आमदार असताना तिथं अनेक पक्षाच्या लोकांनी, मी पण त्याच्यामध्ये आंदोलनामध्ये सहभाग घेतला. आमचं सगळ्यांचं चौगुले साहेब असं ठरलं की ती टॉवर लाईन शिफ्ट करायची, त्याचा सर्वे करायचा आणि सर्वेच्या फिजिबिलिटी नंतर ती टॉवर लाईन शिफ्ट करायची. सर्वे चालू झाला. तोपर्यंत आमदारकीची निवडणूक झाली.
नवीन गाडी निवडून आला. नवीन गाडी तिथं जागेवर गेल्यानंतर एकदम गरम, नंतर झाला नरम. ती माहिती घेतली हा नरम कस काय. नंतर मला त्याच कंपनीने सांगितलं हा 3 कोटीत नरम झालेला आहे. असा बेशरम काही कामाचा आहे. अहो शेतकऱ्यांच्या टाळूवरचा गरम होतो आणि काही नंतर काही त्याचं भागलं का नरम होतो. असा बेशरम आपल्या तालुक्याच्या कामाचा नाही. इलेक्शनच्या आधी बिबट मुक्त झालं पाहिजे. घडी गरम होता. एक जरी बळी गेला तर बापाचं नाव सांगणार नाही. बळी जाऊ नये तर त्याच्यानंतर काय घटना घडल्या ना. आम्ही म्हणतो का तू याच्या अवलाद नाही त्याच्या अवलाद नाही. तिथे प्रसंग आहे, तिथं परिस्थिती तशी आहे. पण आपण काय बोलतो, आधीचा गरम गडी बिबट मुक्त म्हणणारा आता उपाययोजनेवर चर्चा करतोय. का रे बाबा नरम झाला. पण आता परिस्थिती तशी आहे ना, आम्ही बोलत नाही ना त्याच्यावर काय. आपण बोलतो काय, करतो काय. अहो कुठल्या इरिगेशनच्या अधिकाऱ्याकडून कुणी कुठली गाडी घेतली याचे सगळे पुरावे मी गोळा केले. योग्य वेळी मी ते बाहेर काढणार. 11 वर्ष खासदार साहेब तुम्ही गाडी वापरताय. 11 वर्ष खासदार असून तुम्ही गाडी वापरताय. राजकारण हे राजकारणाच्या पातळीवर चालू राहील. पण आपल्या एखाद्या ॲक्शननी या शेतकऱ्यांचं नुकसान होईल असं करू नये. या जागेची गरज आहे आणि त्याही जागेची गरज आहे. व्यापार व्यवहार करत असताना मतप्रवाह असू शकतो. पण ज्यांचा मतप्रवाह होता त्यांनी किती कोटीची जमीन तिथं आणली हे पण आपण विसरू शकत नाही. फक्त विरोधाला विरोध करायचं आणि आमचं राजकारण शेतकऱ्यांचे निकामी कशा हो हे सांगायचं. मार्केट कमिटी वाढत चालली आहे. ही पुढं आपल्याला मोठी करायची आहे. आणि माझ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्याच्यासाठी आम्हाला कुठल्याही पातळीवर जर लढा द्यायचा राहिला तर आम्ही लढा देणार आणि शेतकऱ्यांचं भलं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मी आज या मार्केट कमिटीमध्ये सभापती साहेब आणि तुमच्या सर्व संचालकांनी अत्यंत तातडीने हे जे शेड उभं केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो. शेतकऱ्याला अधिकचा भाव मिळावा आणि शेतकरी समृद्ध व्हावा हाच हेतू आहे. आणि ते हेतूच्या रूपाने आपण पुढं चालत राहावं. तुमच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभा आहे एवढंच या निमित्ताने सांगतो. सगळ्यांचं आमचं स्वागत केलं. तुमच्याबद्दल आभार. धन्यवाद. जय शिवराय.